राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृती, विचारधारा आणि आदर्शांचे प्रतीक आहेत. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाला घडवताना स्त्री शक्तीचे महत्त्व दाखवून दिले. आजच्या काळात स्त्रियांना शिक्षण, आत्मनिर्भरता आणि नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी जिजाऊंच्या विचारांची प्रेरणा घेता येईल. त्यांनी त्या प्रतिकूल काळात सामाजिक बंधनावर मात करत आपल्या कर्तृत्वाचा आदर्श घालून दिला. जिजाऊंनी शिवरायांना योग्य शिक्षण, मार्गदर्शन व संस्कार देऊन आदर्श नेतृत्व निर्माण केले. स्वामी विवेकानंदांनी तरुणांसाठी उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका हे विचार आजच्या तरुणांसाठी मार्गदर्शक ठरतात. जीवनात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाचा संदेश ते देतात. शिक्षण हे केवळ ज्ञान प्राप्तीसाठी नाही तर चारित्र्य निर्माण करण्यासाठी असावे. जिजाऊ आणि विवेकानंद यांचे विचार सामाजिक परिवर्तन, आत्मनिर्भरता आणि सशक्त नेतृत्वासाठी प्रेरणा देतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष व मराठा सेवा संघ आयोजित व्याख्यानमालेच्या प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे यांनी केले. पुढे बोलताना म्हणाले की माझ्या राज्यात माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे. यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांना पराक्रमी राजा बनविण्यासाठीचे बाळकडू राजमाता जिजाऊ यांनी दिले. कर्तव्य, निष्ठा आणि शौर्य यांच्या जोरावर समाजाला नवीन दिशा देता येते यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. तरुणांना जीवनाचे उद्दिष्ट कसे असावे याची शिकवण खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंदांनी दिली. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात करून त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे तेवत ठेवावा, असे विचार मांडत कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे यांनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने रविवारी 12 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर महेश मोटे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी विठ्ठल पाटील होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना डी गव्हाणे म्हणाले की मराठा सेवा संघाच्या वतीने शहरात सर्वच महापुरुषांच्या जयंत्या व स्मृतिदिन सामाजिक सलोख्याच्या अनुषंगाने सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन राबवली जातात, हे कौतुकास्पद आहे. यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासण्यास मदत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक डी गव्हाणे, माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे, बाजार समितीचे संचालक सुरेश मंगरुळे, माजी नगरसेवक अजित चौधरी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख भगत माळी, महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधीर पंचगल्ले, प्राध्यापक डॉक्टर रवींद्र गायकवाड, भाजप नेते अरविंद फुकटे, सुधीर चव्हाण, काँग्रेस कमिटीचे राहुल वाघ, धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब भालकाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. दत्तात्रय इंगळे, भगत माळी, अजित चौधरी आदींनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी रवींद्र जाधव, संदीप जाधव, संदीप बाबळसुरे, गोपाळ इंगोले, भरत वनाळे, अंकुश शिंदे, किशोर शिंदे, आकाश धर्माधिकारी, प्रतीक राठोड, महेश शिंदे, सुनील निलवडे, आकाश क्षीरसागर, श्रावण इंगळे, पिंटू बेंडकाळे, लखन भोसले यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष संजय सावंत, शहराध्यक्ष श्रीधर इंगळे, मोहन जाधव आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार मोहन जाधव यांनी केले. सूत्रसंचालन अंकुश शिंदे तर आभार सिद्धलिंग हिरेमठ यांनी मांडले. यावेळी शहरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.